हॅलो गाईज, जय एकविरा. गुड मॉर्निंग सर्वांना. आज आहे स्वर्गसुखाचा प्रवासाचा दिवस. मी आता चालला आहे मोहने कोळीवाड्यामध्ये कल्याणला. आई माऊली सेवा मंडळाच्याच पालखी निघणार आहे, तर तिथे तुम्हाला मी दाखवतो आहे. आता पोचल्यावर आता सध्या मी कल्याणला पोचत आहे. मग नंतर कल्याणवरून आंबोलीवर मोहने कोळीवाड्यामध्ये जाईल. आता इथे पोचत आहेत. खूप मजा येणार आहे आता पालखीला. मी सकाळी माझ्या घरातून 5 वाजता निघालेलो आणि आता 7 वाजता मी आंबोलीला पोचलेलो आहे. आणि आता इथे आईच्या मंदिरात आई माऊलीचा उदो उदो. गाईज, वेलकम टू मोहिदास यूट्यूब चॅनल. मी आता आला आहे मोहने कोळीवाड्यामध्ये आणि सलग माझं 6वं वर्ष पदयात्रेसाठी आला आहे. आज आई माऊली सेवा मंडळाची कारला इथे पदयात्रा निघाले. तर आता जस्ट आला आहे मी 2 तासाचा प्रवास करून नायगाववरून. आणि आता आईची आरती चालू होते. आरतीचा लाभ घेऊया. काय गाईज, आता आरती झाले आणि पहिले मी भेटायला आला माझ्या भावाला. वर्षानंतर एकदा भेटतोय. महेश भाऊ, कसं गेलं वर्ष कसं गेलं तुझं? गाईज, सालबागप्रमाणे माझे बंधू पवन कोट नावाचे तुम्ही पाहत असाल. मला आवाज येतो असे माहिती नाही, पण माझा मित्र भेटला आहे तर मी तुम्हाला बोलून दाखवतो. हाय.
चला गाईज नाश्ता करायला. माऊली नाश्ता भेटेल का? खा 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 नाश्ता करा. हॅलो गाईज, आता पालखी निघून मला वाटते अर्धा तास जास्त झाले असेल मोहन्या गावातून. आता मोहन्या गेटवर आलेले आहेत आम्ही, पाहू शकता. आले मोहन्या गावाच्या गेटवर आणि आता तुम्ही पाहू शकता सुद्धा आहे. सर्व खुशीचा सामना आहे इथे. गाईज, माझे पार्टनर, यूट्यूबचे पार्टनर दोन मला सोडून चालले आहेत. यावरची ब्लॉगला मजा नाही येणार आहे. आम्ही कोपोलीला, तरी तुम्ही कंटिन्यू बघत राहा. दोन पार्टनर माझे चालले आहेत. माझे पार्टनर चालले. आता आम्ही निघालो आहेत स्वर्गसुखाच्या प्रवासासाठी. मोहन्या कोळीवाड्यामध्ये पालखीचं चांगली मिरवणूक झाली आणि आता स्वर्गसुखाचा प्रवास सुरू झालेला आहे, तो म्हणजे कारल्यागडी. हा आमचा 4 दिवसाचा प्रवास असणार आहे. 4 दिवसाच्या प्रवासामध्ये आपले कंटिन्यू ब्लॉग चालू राहणार आहेत. तुम्ही कंटिन्यू बघत राहा, प्रत्येक दिवशीचा ब्लॉग पडण्यात येईल. तोपर्यंत चला जय एकविरा करूया. जय एकविरा. जय एकविरा. अशी सेवा करत राहा, चांगला मेवा भेटत राहील. जय एकविरा. जय एकविरा. नाश्ता करतोय, नाश्ता करायला या. अन्ना भाभी का और अन्ना का फोटो निकाल. जय गाईज, आता आमची मिरवणूक चालू होते शाड गावामध्ये. तुम्ही आता कंटिन्यू राहा. शाड गावामधली सुद्धा आपण मजा बघूया आज काय आहे. गाईज, सकाळचे 10-10:30 वाजलेले आहेत आणि आता धाकटे शाडमध्ये पालखी आलेली आहे. कंटिन्यू पाहत राहता. काय एकविरा माते की
असंच सहकार्य करा. चेतन चेतन पिशवी घे ती पिशवी घे. दर्शन घ्या शांत व्हा. तिकडे त्या साईडला असेल बघा. पकडून ठेवले त्या साईडला असेल बघा. त्यामध्ये नाही बघ करायला. थांब जरा थांब. आई माऊलीचा हॅलो गाईज, आता मला ते 15 ते 20 मिनिटाच्या प्रवासानंतर आता आम्ही आलो चार गावठांमध्ये. पावसाचा खूप धमाल चालली. गाईज गोड गोड प्रसाद खाऊया. माऊली जय किरा. झाला का नाश्ता? नाश्ता झाला का? काय नाश्ता करायला थोडा स्वीट खातो. प्रवास सुखाचा. चला गाईज, आता आम्ही निघालो आहेत गावठणमधून. एक शहर गावठण होतं, त्याच्यामधून आम्ही निघाले आहेत पुढच्या प्रवासासाठी. पाहत राहा, कंटिन्यू आता आमची पदयात्रा चालू राहणार आहे. आता इथून डायरेक्ट जेवणाच्या हॉल्टवर पोचणार आहेत. तोपर्यंत कंटिन्यू पाहत राहा पुढची पदयात्रा काय होत आहे. खूप पाणी, ऊन पण खूप आहे. थोडं वडापाव खायला लागलेत, पाहू शकता तिकडे. मला जे कल्याणमधील आमदार विश्वनाथ भोईर यांचा पुत्र, त्यांचं खूप आभार मानतो पालखीला त्यांनी खांदा लावल्याबद्दल. याचा पहिलाच वर्ष आहे पालखीला. चालणार ना बाई? चालणार ना. आईची सेवा करण्यासाठी ते आज चालत आपल्याबरोबर चाललेले आहेत. तरी त्यांचा प्रवास सुखाचा होऊ दे हीच आईचरणी प्रार्थना करतो. जय किरा. पण आमचा मामा काही आम्हाला अजून टोकन द्यायचं पत्त्यात नाही.
मामाला सांगून त्या मामा पोरांना टोकन बघा. म्हणजे लवकर पैसे भेटले. तुम्ही लवकर टोकन दिला त्यांच्या पोरांचं भलं होईल. बघा आई माऊली सेवा मंडळाचे आमचे अध्यक्ष भरत पाटील स्वतः सेवा करतात. अशी सेवा करत राहा पालखी पोहोचेपर्यंत. खूप काही चांगलं भेटेल आईकडून. आणि आमचे कल्याणमधले माझी सगळे ओळखीचे काही. आमची पुढची सोय काय रिकामी ग्लास काय भरलेलं. पुढे ताक आहे. चला गाईस पुढे ताक आहे. जय एकविरा. दादा मच्छीवाले भैया 2 गमचे घ्या तिथले. थोडे दिल नाही तर. हॅलो गाईज, आता आमचा मोहने कोलिवाड्यातून आता पहिला स्टॉप आहे इथे दुपारच्या जेवणाचा अंबरनाथ येथे चिखलोलीमध्ये. आता इथून जेवून पुन्हा पुढच्या प्रवासासाठी निघणार आहे. तोपर्यंत सर्वांना जय एकविरा. पालखीचा थोडा आराम घेत आहोत. कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिलाच दिवस आहे. चला गाईज, आता जेवायची वेळ झालेली आहे. ते जेवायला लाईनीमध्ये उभे आहेत, पाहू शकतात. जय एकविरा. बस बस. जय एकविरा. जय एकविरा. जय एकविरा. चला मस्त आता भोजन झालेलं आहे. जेवायला हॅलो गाईज, जय एकविरा. आता आम्ही निघाले पुढच्या प्रवासासाठी. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आता याच्यानंतर पुढचा प्रवास असणार आहे आमचा, मला वाटते 4 ते 5 तासाचा, रात्री 10 वाजेपर्यंत. तोपर्यंत आम्ही कंटिन्यू चालत आहोत. चला तर निघूया पुढच्या प्रवासाला. जय एकविरा. मध्यम होती
हॉटेलला गेला ना आता आमचा 2 तासाच्या प्रवासानंतर इथे एक हॉल्ट आहे नाश्त्यासाठी. बघूया आता इथे पुढे काय नाश्ता भेटतोय. समोर बराच हे दिसते. जय देवी महिषासुरवदनी महिषासुरवदनी सुवर्वी सर्ववे तारक संजोगी जय देवी देवावरे माता तुझाई सेनाई चारी चमले परंतु ना बोलले काही साई महिषासुरवदनी महिषासुरवदनी सुवर्वी सर्ववे तारक गाईज आता इथे नाश्त्याची तयारी चालू आहे. लाईन लागलेली आहे तुम्ही पाहू शकता. इथे नाश्ता लागलेला आहे. काय माऊली नाश्ता नाश्ता आहे. आता आम्ही संध्याकाळच्या नाश्त्यानंतर आज रात्रीचा हॉल्ट आहे आमचा. या रात्रीच्या हॉल्टनंतर रात्री झोपून परत पुन्हा पुढच्या प्रवासाला सकाळी निघणार आहोत. तोपर्यंत बघूया आता जे जेवण करणार. जेवण पुढच्या प्रवासाला लागणार आहेत रात्री सकाळी. तोपर्यंत कंटिन्यू राहा. जय एकविरा. ही त्या पहिल्या दिवसाची बॅगांची हिचड झालेली आहे. सर्व बॅगी आपापल्या घेऊन सर्व झोपायला जातील जेवून.
चला तर गाईस उद्या भेटूया सर्वांना. शुभरात्री. दुसऱ्या रॉकची तयारी करूया.